सरांनी हे पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्यांना आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया आणि पुढील कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा देऊन मैदानाच्या दिशेने जाऊया, जिथे मात्र आजच्या रणनीती शेवटची मॅच आपण एन्जॉय करताय. एकीकडे असेल रूपम दादा स्मृती कोपरोली विपक्ष स्मायरा सिमेंट सप्लायर पारगाव. अर्थात स्मायरा सिमेंट सप्लायर म्हटलं तर जासईमधील सुप्रसिद्ध सिमेंट सप्लायर जितेंद्र ठाकूर यांनी पॅक केलेला हा संघ असणार आहे. संघ मालक जितेंद्र ठाकूर, ज्यांना आपण यंगस्टार जासईच्या वतीनं खेळताना सुद्धा पाहिले आणि सध्याच्या घडीला या पंचकृषीमध्ये स्मायरा सिमेंट सप्लायर, स्मायरा बिल्डिंग मटेरियल सप्लायर म्हणून आपण ज्यांना सध्या पाहताय, त्यांच्या नावानं आज पॅक केलेला हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा सामना आजच्या रजनीतील जो टॉप 8 साठी क्वालिफाय होणार आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि मॅचच्या दिशेने जाऊया. पहिला चेंडू चरण म्हात्रे, कुणाल तारेकर स्ट्रायकर बॅट्समन आणि नॉन स्ट्रायकर आहे प्रफुल्ल मोकल. मॅचला सुरुवात होतीये. अंपायर सिग्नल, गेम ऑन. चरण म्हात्रे, दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू मिडऑफच्या वरतून खेळलाय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणं कठीण. पॉवर प्लेचा हा पहिला चेंडू, पहिला चौकार. महत्वाचा फलंदाज होऊन बसला, ज्याला सध्या ऑनस्क्रीन आपण पाहताय. पारगाव टीम आजच्या रजनीमध्ये 5वा सामना या मैदानावरती खेळताना दिसतोय. इथे 2 खेळले, शेलगर मध्ये 2 खेळलेत, 3 खेळलेत. यावेळचा चेंडू ऑन साइडला मिड ऑनच्या वरतून लॉंग ऑन रिजन मध्ये षटकार. मोठे फटके ज्यांनी खाल्लेत. 2 चेंडू 10 धाबा आल्यात, बिन बाद 10. आक्रमक सुरुवात, पॉवर प्लेचं षटक. सध्या विस्फोटक फलंदाजी मैदानामध्ये होताना पाहताय कुणाल तारेकर. सध्याच्या घडीला ट्रेंडिंग मध्ये आहे तो खेळाडू कुणाल तारेकर. रत्नागिरीच्या मैदानावरती सुद्धा ज्याला आम्ही झळकताना चमकताना पाहिला होता, तोच तो हा खेळाडू सध्या मैदानामध्ये. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्याला खुणावतायत तो कुणाल तारेकर यावेळेस मात्र आपला ऑप्शनल स्ट्रोक लगावतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेकडे चेंडू चाललाय, सीमा पार चौका. दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू चौकार. धाबसंख्येची जणू काही लईलूट सध्या मैदानात चालू आहे. कुणाल तारेकर 3 चेंडू 14 धाबा. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केला. यावेळेस 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू निघून चाललाय. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू, सीमा पार. मिड ऑन कडे आलाय. सिंगल पूर्ण केली. धावा संख्या होतीये 19 धावा. 19 धावा होताना दिसत आहेत. खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित आपण सरपंच चषक अनुभवता रजनी क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला आपण दुसऱ्या रात्रीमध्ये येऊन पोहोचलाय.
आणि या दुसऱ्या रात्रीमधील हा शेवटचा सामना जो सध्या मैदानामध्ये पारगाव विपक्ष कोपरोली असा रंगला जातोय. नारायणजी रसाळ यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या सोबत आमचा एकटगडचा खेळाडू जो सध्या बक्षीस लावण्यासाठी इथे आलाय. कोणी पण हॅट्रिक मारा 3 षटकारांची 500 रुपये 1000 रुपये दिले जातील. क्या बात आहे. 800 आहेत टाका अजून 200. ओके कोणी पण मारू दे. चक्री फिरवली आहे आणि इथे मात्र 1000 रुपयाचं बक्षीस नारायण रसाल आणि आमचे निर्धाव चेंडूवाला निर्धाव चेंडूवाला समीकरण पाहिलं तर पहिलं षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणे विकेवरून फलंदाजी करत असताना स्मायरा सिमेंट सप्लायर या टीमची धावसंख्या होते बिनबाद 20 धावा. बिनबाद 20 ज्यामध्ये कुणाल तारेकर यस आमचा रवी आलाय. रवी म्हात्रे एकटघर नाम तो सुना ही होगा. रवी म्हात्रे एकटघर यांच्या वतीनं कोणी षटकार मारा चौकार हॅट्रिक मारा किंवा विकेट हॅट्रिक मारा 1000 रुपयाचं बक्षीस आम्ही देणार आहोत. इथं रोकडा पैसे आलेत. कालपासून आम्ही फक्त नावं ऐकली होती पण आज रोकडा पहिला पैसा आलाय. 1000 रुपये दिले जाईल आणि जर कोणत्याही खेळाडूने तिचं बक्षीस मारलं नाही तर 50% रक्कम ते इथे बक्षीस देणार आहेत. क्या बात आहे. मंडळाला बक्षीस देणार आहेत. कॉम्बॉक्सला बक्षीस देणार आहेत. ते सर्व स्वयंसेवक आमचे गुणलेखक डीजे ऑपरेटर आणि लाईव्ह टीमला 500 रुपयाचं बक्षीस येणार आहे जर कोणी विकेट हॅट्रिक चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक मारली नाही तर. आज रोख उद्या उद्यार असं सध्या रवी म्हात्रे आहेत. चला मैदानाच्या दिशेने दुसरं षटक गोलंदाज आलाय अंकुर पाटील. कोपरोली टेनिस क्रिकेट मधील आणखी एक वेगवान गोलंदाज अंकुर पण त्याच्या समोर असणार आहे. एक धाव पूर्ण करून पुन्हा एकदा स्ट्राईक घेतले कुणाल तारेकर. इथे मात्र धोका समोला आत्मघात की ही मात्र फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये कुणालला इथे मात्र आपला विकेट गमावा लागला. विकेट नंबर 1 पहिला खेळाडू मैदानातून बाहेर. गुरु असतो पण आज या मैदानावरती क्षेत्ररक्षकाचा यष्टीरक्षकाचा अनुभव कामी आलाय असं म्हणावं लागेल. प्रितेशने ते करून दाखवलंय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आणि इथे मात्र पाहिलात आपण यष्टीरक्षकानं ज्या पद्धतीने कल्पक बुद्धी लढवली जसा खेळाडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला मिस झाल्यानंतर त्वरित मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि महत्वाचे विकेट प्राप्त केले. युद्धात आणि प्रेमात सर्व काही माप असतं असं म्हणतात आणि आज ते करून दाखवलं. इथे मात्र कुणाल तारेकर सारख्या फलंदाजाला इथे मात्र बाद केल्यानंतर ते करून दाखवलं. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. नाव आहे केतन मेहर. पारगाव टेनिस क्रिकेटच्या विजयाचा पताका ज्यानं कित्येक वर्ष झळकावल्यात असा केतन चिंचपाड्याच्या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 6 सलग चौकार मारण्याचा विक्रम ज्यानं मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत केला होता तो केतन मेहर आलाय. 40+ खेळाडू आहे पण अजूनही रेग्युलर क्रिकेट अफलातून खेळतायत. पण इथे मात्र क्या बात आहे. कमबॅक केलाय. निर्धाव चेंडू येईल असं वाटलं होतं पण इथे मात्र अपील केले जाते. अंपायर सिग्नल. खेळाडू क्रमांक 2 दुसरा खेळाडू केतन मेहर सुद्धा होणार झेल बाद.
बॅलन्स बिघडतो ना तेव्हा मात्र हिट विकेट ला तुम्हाला बळी पडावं लागतं आणि आज मैदानामध्ये केतन मेहरच्या बाबतीत ते घडलंय जो मात्र बाद झालाय अतिशय स्वस्तात मात्र मैदानातून बाहेर आलाय दुसरा फलंदाज बाद झालाय आता मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करत असताना कोपरोली संघाचे हे खेळाडू पाहायला मिळतात अंकुर पाटील चांगली गोलंदाजी सध्याच्या घडला साजेशी गोलंदाजी केली जाते महत्वाचा फलंदाज चरण मात्रेने 20 धावांचे मार खालाय परंतु अंकुरनं कमबॅक केलाय मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकाल रात्रीच्या वेळेमध्ये ज्या पद्धतीनं खेळाडूंना चेअर केलं जातं चेअर अप केलं जातंय प्रोत्साहित केलं जात आहे नटसम्राट चित्रपटातील सुंदर असा डायलॉग आहे ओठातून पोटात गेलं की पोटातलं सत्य ओठावरती येतं आज सध्याच्या घडला क्रिकेटची क्रेज पाहायला मिळते हाफ ट्रॅकर आहे व्हेरिएशन पाहायला मिळते आणि त्याचा फायदा गोलंदाज अंकुरला झालाय आणखी एक निर्धाव चेंडू अंकुरने सध्याच्या घडीला कमबॅक केलंय क्या बात आहे पहा खेळाडूंना सपोर्ट केला जात आहे मोटिवेट केलं जात आहे क्रिकेटवरती असणार हे प्रेम आहे गुरुनाथ म्हात्रे फेमस यावेळचा चेंडू आणखी एकदा प्रयत्न केलाय पाहूया एक्झॅक्ट काय घडलं जात आहे अपील केलं जात आहे सलग 11 खेळाडू इथे मात्र पंचांकडे दाद मागतायत एक्झॅक्ट काय घडलं हे आम्ही मात्र पाहून सांगणार आहोत दोन पंच पुन्हा एकदा विचारांची देवाणघेवाण करतील मानसिक दडपण थोडस मात्र पाहायला मिळतं आणि आणखी एक खेळाडू अभिषेक पाटील 4थ्या क्रमांकावरती आलाय परंतु मैदानातून ऑस्ट्रेलियन डग आणि भारतीय बदक घेऊन मैदानातून बाहेर प्रफुल्ल मोकल आणि भूषण पाटील अशी जोडी असेल बॅक स्टेजला आपण पाहताय उद्याच्या रात्रीचं नियोजन चालू आहे आणि त्यावरती चर्चा होत असताना बॅक स्टेज पाहायला मिळते यावेळचा चेंडू स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न आहे चेंडू सिलिमी डॉबकडे येतोय सिंगल मिळाली जाते बऱ्याच चौथीनंतर एक धाव पळून पूर्ण केली आणि एका धावेच्या साह्यानं धावफलक पोहोचलाय 21 वर 21 धावा होत आहेत संकेत म्हात्रे सुनाद म्हात्रे संतोष ठाकूर आणि सर्व सहकारी आज मंचाच्या पाठीमागे सध्याच्या घडीला उद्याच्या रात्रीची चर्चा करताना दिसत आहेत असं म्हणतात ना दिवसा घडणाऱ्या घटनांची नोंद रात्रीच्या गर्भात केली जाते सध्याच्या घडीला ते मैदानाच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला होताना पाहायला मिळते विक्रांत म्हात्रे सुद्धा आहेत संतोष ठाकूर यांनी आज नक्कीच एक 3 चाकी वाहन ऑटो रिक्षा सुद्धा घेतली त्यांना आपण शुभेच्छा देऊया सुहास नकुल म्हात्रे यांचं सुद्धा आगमन होताना दिसत आहे खंडोबा क्रिकेट साठी खूप वर्ष या सर्वांचं योगदान राहिलंय यावेळचा चेंडू हाफ ट्रॅकर आहे एक बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केलाय पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा अंकुर पाटील हा मात्र अव्वांतर चेंडू फेकतो म्हणजे हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे अंकुरला धावसंख्या आहे पारगाव संघाची 3 बाद 22 धावा पारगाव विपक्ष कोपरोली अशी मॅच आपण सध्या एन्जॉय करताय आजच्या रजनीतील ही शेवटची मॅच आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी करत असताना अंकुरने आतापर्यंत 2 चेंडू अव्वांतर फेकलेत एक सांघिक सफलता सुद्धा ज्याला प्राप्त झाली आहे आणि क्या बात आहे आज नाही मारलं तर उद्या मारले ना तरी रवी म्हात्रे यांच्याकडे बक्षीस कंटिन्यू राहणार आहे क्या बात आहे खतरनाक
नाही आजच्या दिवशी नाही मारले तर 50% रक्कम जप्त होणार. यावेळचा चेंडू लॉंग ऑनला खेळलाय, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केलाय, बॅट्समॅन प्रफुल्ल मोकलच्या बॅट मधून आलाय षटका. मोरे यांनी पुन्हा एकदा आजच्या दिवशी सांगितलंय की सरपंचाचा बकासूर झाला, बकासूरचा बक्या डॉन झाला, बक्या डॉनचा आज त्याला नाव साहेब देण्यात आलंय. दशम हिंद केसरी बकासूर, त्याला 3 कोटीची सुद्धा मागणी आली होती, त्याला साहेब हे नाव मिळालंय. बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणून त्या खऱ्या अर्थानं शंकराच्या नंदीकडे पाहिलं जातं. तिसरा षटक आहे, पाहूया गोलंदाज कोण येतोय. आणि हितेश म्हात्रे, कोपरोली टेनिस क्रिकेट मधील आणखी एक दर्जेदार नाव. हितेश म्हात्रे ओव्हर द विकेट, खोलून काढण्याचा प्रयत्न केला. यावेळचा चेंडू क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे, जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. हितेशने झेल ड्रॉप केला, निखिलने झेल ड्रॉप केला. हितेश म्हात्रे गोलंदाज आहे. संघाची धावसंख्या होती 30 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 झाल्या होत्या, आता मात्र 1 मिळाली, 30 पूर्ण केल्या जातात. ऑन एन ॲव्हरेज आपण धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न तर पाहिलात ना, प्रोजेक्टेड स्कोर पाहिला तर 13.85च्या सरासरीनं 65 धावा होऊ शकतात. पुन्हा एकदा मात्र एकच प्याला येताना दिसतोय. पृथ्वीवरील अमृत तुल्य पेय ज्याला म्हटलं जातं, 2000 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे मित्र. आपण नंतर चेडूया, पण सध्याच्या घडला मैदानामध्ये आपण जाऊया जिथे 30 झाल्यात. बॅट्समन प्रफुल्ल मोकल स्ट्रायकर आहे. यावेळचा चेंडू अतिशय वेगानं टेक ऑफ झाल्यानंतर निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आला. धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे 30 धावा. क्या बात आहे. हे होत असतं, कालच्या रजनीमध्ये सुद्धा आम्ही हे पाहिलं. हा आवाज होता अमित तारेकर यांचा आवाज. उनकी आवाज ही उनकी पहचान है. केतन तुम्ही सुद्धा आवाज काढू शकता. संघाची धावसंख्या आहे 30 धावा. यावेळचा चेंडू रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, आतापर्यंत तिसरा झेल सुटला जातोय. सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं टोटल स्कोर मुजावून 31, 31 धावा. धाव फलकते लागले जातात. स्मायरा सिमेंट सप्लायर आपण पाहू शकाल, कृष्णाई फार्मला सध्या दाखवलं जात आहे. अमित तारेकर आणि कैलास तारेकर ज्याने आवाज केला होता, कृष्णाई फार्मचे ओनर आहेत ते. पण नक्कीच जाऊ शकता आपल्या मधल्या वेळेमध्ये. आपल्याला जर विकेंडला जायचं असेल तर नक्कीच आपण तिकडे जाऊ शकता. अतिशय स्वस्त दरामध्ये उपलब्ध केलं जाईल. कृष्णाई फार्म लोकेशन आहे गराडे, पारगावसाठी फ्री आहे. यावेळचा चेंडू ऑन साइडला बनवायचा होता, पण इथे मात्र मिसमॅच होत आहेत. बॅट्समन भूषण पाटील निर्धाव चेंडू आलाय. समीकरण पाहू शकाल, धावसंख्या 31 धावा. तिसरं षटक हितेश म्हात्रे सध्या गोलंदाजी करताना दिसत आहेत. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या. दुसरं षटक अंकुर पाटील ज्यानं 9 धावा खर्च केल्या. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. तिसऱ्या षटकातील धावा आल्यात फक्त 2. कमबॅक करणारी गोलंदाजी हितेश म्हात्रे करताना दिसतात. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. एक पूर्ण केली जर मिड ऑन कडे चेंडू चाललाय. सिंगल पूर्ण केली जाते. असं म्हटलं जातं, खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है. धावसंख्या आहे 32 धावा.
गोलंदाज हितेश म्हात्रे. आजच्या रजनीतील शेवटची मॅच आपण एन्जॉय करता. यावेळचा चेंडू बॅट्समन प्रफुल्ल मोकल ऑन साइडला स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न करतात. क्षेत्ररक्षक आहे, जज केलं जात आहे. सीमा रक्षकाने ते मात्र सीमेचे रक्षण करत झेल टिपलाय आणि पारगाव संघाला आता मात्र बसलेला हा मोठा आदरा म्हणावा लागेल. प्रफुल्ल मोकल हा खेळाडू होतोय झेल बाद. खतरनाक आवाज आहे आणि संघाची धावसंख्या आहे सध्याच्या घडीला 32 धावा. येस, आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी बाहेर जातो ना माणिक शेठ, तेव्हा घरच्यांना आपण सांगून येत असतो मी अशा ठिकाणी चाललो आहे. आणि आज या स्पर्धेसाठी आपण हे सर्वजण सांगून आलात. लाईव्ह स्पर्धा आणि ही सध्या आपण एन्जॉय करताय. सामना आहे कोपरोली विपक्ष पारगाव. गोलंदाज झालाय अंकुर पाटील. यावेळचा चेंडू बॅट्समन आल्या स्ट्रोक बनवतात आणि त्यामध्ये मिळतात 6 धावा. षटकार आलाय स्मायरा सिमेंट सप्लायर्सच्या वतीनं. इथे मात्र फलंदाज पुन्हा एकदा आपलं आव्हान कायम राखतोय. बॅट्समन भूषण पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. अडतीस धाबा. कन्या शेठ यांचे सुपुत्र आहेत भूषण. सद्गुरू सिमेंट सप्लायर हे नाव फार मोठं आहे त्या पंचकृषीमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये सद्गुरू सिमेंट सप्लायरचे हे पुरस्कर्ते असणार आहेत आणि ते सध्याच्या घडीला मैदानामध्ये संघाची मधली स्थिती सांभाळणार आहेत. मिडल ऑर्डर साठी भूषण पाटील आला. चांगली फलंदाजी म्हणावं लागेल. यावेळचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय. फॉलोन थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज जेट कलेक्ट करतोय आणि स्मायरा सिमेंट सप्लायर पारगाव संघाला हा बसलाय 5वा आदरा. खेळाडू क्रमांक 5 मैदानातून बाहेर. तर मात्र एक वेगळा आनंद देऊन जाणारा असणार आहे तो म्हणजे जितू शेठ ठाकूर यांना. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल खाली पुन्हा एकदा स्वतः अंकुर आला होता. सोपं काम नसतं एकदा चेंडू रिलीज केल्यानंतर स्वतःचा बॉडी बॅलन्स करणं आणि त्यानंतर बॅट्समन कलेक्ट केलेला जो चेंडू आहे, खेळलेला फटका आहे तो चेंडू कलेक्ट करणं आणि त्यासाठी सलग दुसऱ्यांदा प्रयत्न करत होता. पण इथे मात्र यावेळेस झेल निसटला आणि नीरज तारेकरला हे जीवनदान मिळालं. 1 धाव मिळाली जाते. धावसंख्या होती 39. 39 रन्स होत आहेत. 39 धावा फलकती लागल्या जात आहेत. खेळाडू क्रमांक 7 आणि खेळाडू क्रमांक 6 प्रवीण मोकल आणि नीरज तारेकर असे 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये पारगाव संघाच्या वतीनं फलंदाजी करतात. यावेळेस बॅकफुटला राऊंड मध्ये खेळायचा होता. चेंडू गुडलेन स्पॉटवर टाकला. अगदी समोर टाकून चेंडू बाउन्स केला आणि ज्याचा फायदा गोलंदाजाला झाला. निर्धावाला
धावसंख्या स्थिर आहे 39 धावा. पहिल्या षटकात 20 आल्या आणि त्यानंतर मात्र धावसंख्या येताना अतिशय कमी पाहायला मिळाल्या. यावेळचा चेंडू फटका पुन्हा एकदा फसलाय. उंची उंची आणि उंची गाठली आहे. झेल केला जात आहे. क्या बात आहे. चांगला झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक आहे जर्सी नंबर 18 जतीन, ज्यांनी मात्र झेल टिपला आणि 6वा खेळाडू पारगाव संघाचा झालाय झेल बाद. इतिहासामध्ये फार मोठा आहे. आपण फक्त इतिहासामध्ये पाहिले तर माणिकशेठ म्हात्रे साहेब आपण नेहमी कौस मामाला आपण पाहिलाय, आपण शकुनी मामाला पाहिलाय, परंतु खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे संभाजी महाराजांचे असणारे खरे मामा हंबीरराव मोहिते, त्या मामाला कधी तुम्ही विसरू नका. आणि आज गुरु मामाला विसरू नका, कारण ते कोपरली संघासाठी आलेले आहेत. निर्धाव चेंडू आलाय. गुरु मामांचा आवाज बघा आज जासेमध्ये घुमतोय. षटक संपले. चौथं 4 षटकात होतीये. 6 बाद 39. पहिलं षटक 20 आल्या, दुसऱ्यामध्ये 9 आल्या. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 3 आल्या आणि नंतर 7 धावा आल्यात. 39 32 होत्या. धावसंख्या होती 39. 4 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक 39 धावा होता. शेवटचं षटक ही हाणामारी होणार आहे. 6 बाद 39 अशी धावसंख्या. शेवटचं षटक पाहूया. गोलंदाज मिथुन म्हात्रे आलाय. कोपरोली टेनिस क्रिकेट मधील आणखी एक जुनं जाणतं नाव. कोण विसरेल कोपरोली संघाची तर भीम पराक्रम. 12 पाड्याच्या मैदानावरती गोरसई सारख्या बलाढ्य संघाला परास्त करून एक मोठा भीम पराक्रम केला होता. यावेळचा चेंडू वेग आहे परंतु दिशाहीन गोलंदाजी. अंपायर पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा आलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 40 धावा. 40 रन्स. लॉस ऑफ 6 विकेट. 6 बाद 40. यावेळचा फटका कनेक्ट झालाय. बॅटच्या रडामध्ये आलाय. आवाज, लांबी, उंची आणि आकडा सुद्धा तेवढा चांगला. षटकार. 6 धावा. अंकुरचं स्वागत षटकारानं केलं होतं चौथ्या षटकामध्ये. आता मात्र मिथुन म्हात्रेला षटकार आलाय. यावेळचा चेंडू क्या बात आहे. हेलिकॉप्टर लुक दिला जातो. चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग ऑफ कडे चाललाय. क्षेत्ररक्षक सीमारेषे लेवल असताना सुद्धा चेंडू निघून चाललाय सीमा पार. चौका. जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये चालू आहे. रवी म्हात्रे आणि नारायण रसाळ यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी इथे मात्र कॅश प्राइज आलेली आहे, परंतु त्या बक्षिसास पात्र ठरणं हे सुद्धा खेळाडूचं कर्तव्य आहे. अन्यथा 50% रक्कम ही दिलेल्या नियमानुसार इथे जप्त केली जाणार आहे. जप्त करण्यापेक्षा त्यांनी हे बक्षीस लावलेलं आहे असं म्हणावं लागेल.
यावेळचा फटका चांगला आहे परंतु एलिव्हेशन कमी 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 पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. इथे मात्र झेल टिपला गेला. हितेशने टिपला झेल. विकेट नंबर 7. 7वा खेळाडू झेल बाद. धाव संख्या सध्याच्या घडीला स्मायरा सिमेंट सप्लायर पारगाव संघाची आपण पाहताय. आतापर्यंत बाद झालेले खेळाडू आहेत 7 आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय 8व्या विकेटच्या पार्टनरशिप साठी. नाव आहे अमीर तारेकर. अमीर तारेकर आलाय. विनेश म्हात्रे आणि अमित तारेकर असे 2 बॅट्समन सध्या मैदानावरती आहेत. गोलंदाज शेवटचं षटक हाताळत असताना मिथुन म्हात्रे. यावेळी चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू लेग स्लिप कडे आला. एक पूर्ण करण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. हे असं घडत असतं. क्या बात आहे. आता मात्र गुरु मामा थोडेसे नाराज आहेत आपल्या खेळाडूंवर कारण चुकी झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 2 मिळाल्यात. या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचलाय 52 वर. 52 रन्स. मैदानाच्या बाहेर आता मात्र चर्चा होऊ लागली आहे. 52 धावा. 52 धावा धावफलक लागल्या जातात. धावफलक आता मात्र 52 धावांनी सजलाय. 7 बाद 52. मिथुन म्हात्रे. नेक्स्ट बॉल. अमित तारेकरचा हा चेंडू बॅटचा बॉटम एज घेऊन चेंडू डीप मिड विकेट कडे चला. एक पूर्ण. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न. फेकी चांगली झाले परंतु इथे मात्र कलेक्ट करताना गडबड. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्यात. आतापर्यंत झालेली जी मिसफीट आहे ना शेवटच्या षटकातील काही क्षणांमध्ये काही चेंडूवरती ते दुसऱ्या सत्रामध्ये त्यांना मात्र त्याचा भुर्दंड भोगावा लागेल. ऑन स्क्रीन आपण गुरुमामांना पाहता. येस गुरुमामा ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहताय. त्यांचे घरातले सुद्धा त्यांना गावातले सुद्धा पाहत असतील. येस आमच्या गावचा बुलंद आवाज सध्या. क्या बात आहे. खुला टाकण्याचा प्रयत्न आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. एक पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाले. क्या बात आहे. जोरदार टाळ्या देऊया या फलंदाजांसाठी. सलग 3 चेंडूवरती 3 धावा 6 धावा पळून काढल्यात आणि मात्र या 6 धावा दुसऱ्या सत्रामध्ये नवसंजीवनी देऊन जाणाऱ्या असणार आहेत. षटक संपलाय. सत्र संपलाय. 5 षटकांचा खेळ संपलाय. अर्थात एका सत्राची समाप्ती झाली. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना स्मायरा सिमेंट सप्लायर पारगाव संघाची धावसंख्या होते 7 बाद 56. अब तक 56 56 झाल्यात आणि 57चं टार्गेट ठेवलंय. पहिलं सत्र संपलाय. 56 झाल्यात. 57 करायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल श्री सद्गुरु कृपा सिमेंट सप्लायर भूषण पाटील प्रोप्रायटर कन्हैया पाटील च्या पंचकृषीमध्ये फार मोठं बिल्डिंग मटेरियल सप्लायरचा त्यांचा बिझनेस आणि
आणि गुरुमामांच्या वतीनं एकविराईचं गाणी वाजवल्याबद्दल डीजे ऑपरेटर साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज झाले. जोरदार टाळ्या द्यायचे आहेत. क्या बात है गुरुमामा, नाम ही काफी है. चलो गुरुमामा डान्स झाला पाहिजे आता आपला. ओके चला आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाणार आहे. 30 चेंडू 57 करायचे आहेत. 30 चेंडू 57 धावांची गरज आहे. करतोय. चला कोपरोली टीम साठी विशेष सूचना. आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. ऑन स्क्रीन सध्या आपण पाहतायत जासई मधील हे सर्व तरुण सर्व पाहायला मिळतात. जासई मधील सर्व ही तरुणाई पाहायला मिळत आहे. आणि त्यांच्या समवेत आपण खंडोबा क्रिकेट साठी ज्यांनी बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळले असे सर राजेंद्र आहेत, किरण जगताप ज्यांना आपण पाहता, त्यानंतर सुमित आहे, आशिष आहे, पंकज आहे, या सर्वांना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहताय. खूप मेहनत घेतात ही सर्व मुलं आणि म्हणूनच ही स्पर्धा सध्याच्या घडीला आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळतंय. आज मयूर म्हात्रे असेल, तदनंतर मिलिंद म्हात्रे, संकेत म्हात्रे, विक्रांत म्हात्रे, या सर्वांनी सुनाद म्हात्रे, या सर्वांनी ही मेहनत घेतली. सुहास म्हात्रे असतील, या सर्वांची मेहनत आहे आणि म्हणून आज या स्पर्धेला आपण यशाच्या अतिउच्च शिखरावरती जाताना पाहत आहात. चला मॅचला सुरुवात करायची आपल्याला. आजच्या रजनीतील हा शेवटचा सामना आपण खेळणार आहोत आणि मयूर म्हात्रे या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये ज्याला आपण पाहताय त्यांना सध्या आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहतोय. मयूर सिक्युरिटी फोर्स हे नाव सध्याच्या घडीला उरण टेनिस क्रिकेटमध्ये खूप गाजत आहे. ज्यांनी उरण टेनिस क्रिकेटमध्ये UPL उरण प्रीमियर लीग मध्ये सलग 2 वर्ष धुमाकूळ घातला ज्या संघानं, या खेळाडूंना. आणि मयूर म्हात्रेंनी खऱ्या अर्थानं अनेक नवोदित खेळाडूंना संधी दिली आणि आज मयूर सिक्युरिटी फोर्स नावानं संघ जेव्हा मैदानामध्ये उतरतो ना तेव्हा खेळाडूंना सुद्धा एक वेगळी ऊर्जा मिळत असते. कारण तुम्हाला नेहमी एखादा संघ मालक जेव्हा संधी देतो ना खेळण्याची, तेव्हा त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं असतं. आणि आज मयूर म्हात्रे, मयूर सिक्युरिटी फोर्स या नावानं त्याने एक संघ उभारला आणि उरण प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना आपण त्यांच्या माध्यमातून अनेक नवोदित खेळाडूंना पाहिले आणि त्यांचा खेळ सुद्धा चांगला झाला. छप्पन्न झाल्यात, 57 करायचे आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये येताना कोपरोली संघाची पाहायला मिळत आहे. साहिल पाटील आणि निखिल म्हात्रे तमाम जमलेल्या क्रीडारसिकांच्या साक्षीनं आजच्या रजनीतील हा शेवटचा सामना आपण एन्जॉय करताय. अनेक खेळाडूंचे फॅमिली मेंबर्स आई एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहताय, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. तीनशेहून अधिक प्रेक्षक सध्या लाईव्ह आहेत, परंतु 300 म्हणून जमणार नाही कारण प्रत्येक स्क्रीन समोर 2, 4, 5, 10 माणसं बसलेली असतात. फॅमिली मेंबर्स असतील तर पूर्ण फॅमिली बसलेली असते, त्यामुळे हजारोहून जास्त प्रेक्षक सध्याही मॅच पाहतात असा आपण एक अंदाज वर्तवूया. आणि त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपण धन्यवाद देऊन जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र टॉप 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी हा सामना रंगला जातोय. 30 मध्ये 57 करायचे आहेत. प्रफुल्ल मोकल पहिला चेंडू अपील केली जात आहे. पहिला चेंडू निधावाला, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, साकारली जाते, प्रयत्न केला जातोय. प्रफुल्ल मोकल
स्पायरा सिमेंट सप्लायर पारगाव च्या वतीनं सध्याच्या घडीला मैदानामध्ये जो खेळ चालू आहे आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी कन्या शेठ सुद्धा आलेले आहेत. त्यांना पण विनंती करूया की आपण अतिथी मंचावरती यावं. माणिक शेठ म्हात्रे यांचं आपल्याला निमंत्रण आहे, त्यामुळे आपणास विनंती आपण यावं. यावेळचा चेंडू डीप मिड विकेट कडे खेळाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुणाल तारेकर सीमारक्षक, जबरदस्त सीमारक्षण करत असताना फक्त 2 धावा मिळत आहेत. धावा फलकातील 2 धावा आणि धावसंख्येला सुरुवात झाली आहे. 30 मध्ये 57 करायचे पैकी आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या होते बिनबाद 2 धावा. रिव्हर्स कटन करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जिथे मात्र फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होता ज्यानं मात्र झेल टिपलाय. पहिला हादरा बसला जातो. कोपरोली संघाचा पहिला खेळाडू झेल बाद. कोपरोली टेनिस क्रिकेट मधील आणखी एक दर्जेदार नाव चरण म्हात्रे, ज्याला सध्या ऑन स्क्रीन आपण पाहताय. पहिला खेळाडू निखिल म्हात्रे बाद झाल्यानंतर इन ॲट नंबर 3 तिसऱ्या पोझिशनवरती, थर्ड पोझिशनवरती चरण म्हात्रेला आपण पाहताय जो मैदानामध्ये आला. कित्येक सामने ज्यांना गावच्या क्रिकेटसाठी खेळलेत, तालुका न्याय स्पर्धा सुद्धा ज्याला खेळताना पाहिला आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ज्याला जय मातादीच्या वतीनं झळकताना सुद्धा आम्ही पाहिला. असा चरण म्हात्रे सध्या स्ट्रायकर बॅट्समन आहे. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे. चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये जाताना दिसतो. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी पोहोचण्या अगोदर चेंडू मात्र फरार झालाय. सीमा पार चौकार. म्हणावे लागेल कारण चौकार आलाय. प्रफुल्ल मोकळला मात्र बसलेला मोठा स्ट्रोक म्हणावा लागेल. चरण मात्र आल्या आल्या चौकारानं सुरुवात करतो आणि आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. धावसंख्या होतीये 1 बाद 6 धावा. यावेळचा फटका स्ट्रोक बनवायचा होता. बॅटला प्लस झालाय. यष्टी रक्षकानं बाकीची कामगिरी चोख बजावली आणि मात्र कोपरोली संघाला बसलेला मोठा हादरा. विकेट नंबर 2 बॅक टू द डग आउट. सामना संपला की गुरुमामा आपल्यापर्यंत पोहोचवतील. संघाची धावसंख्या आहे 6 धावा. बाद होणारे खेळाडू निखिल म्हात्रे आणि चरण म्हात्रे. यष्टीरक्षक संदीप म्हात्रे अतिशय चाणाक्ष असे यष्टीरक्षण, एक अनुभवी खेळाडू 40+ खेळाडू आहेत ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं चेंडू कलेक्ट केला आणि मात्र महत्वाची विकेट प्राप्त केली. प्रफुल्ल मोकलला मिळालेले हे दुसरं यश आपण पाहिलं. संघाची धावसंख्या आहे 2 बाद 6 धावा. ईट का जवाब पत्थर से म्हणावा लागेल तो सध्याच्या घडीला पारगाव संघ देताना. हितेश म्हात्रे आला. यावेळचा चेंडू शॉर्ट लेग कडून लॉंग लेग कडे चाललाय. चेंडू एक मिळाली जाते, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावांसाठी धावाधाव मैदानामध्ये चालू झाली आहे. धावसंख्या होती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 57चा पाठलाग करत असताना कोपरोली टीमची धावसंख्या होती 2 बाद 8 धावा.
पहिलं षटक संपले. धावसंख्या होती 7 धावा. हितेश म्हात्रे सध्या 8 धावा होत आहेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये हितेश म्हात्रे आला. पण सध्या स्ट्राईकला मात्र साहिल पाटील असणार आहे. हितेश म्हात्रे हा सुद्धा कोपरोली टेनिस क्रिकेटमधील एक घणाघाती प्रहार करणारा खेळाडू म्हणून पाहिलं जातं. 5 चेंडूमध्ये 5 षटकार ज्याच्या नावावरती आहेत आणि उसारली रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्याला मालिकावीरामध्ये खऱ्या अर्थानं बाईक सुद्धा मिळाली आहे असा हितेश आहे. उरण प्रीमियर लीग मध्ये ज्यानं 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगावले होते तो सध्या नॉन स्ट्रायकर आहे. यावेळचा चेंडू स्लोवर डिलिव्हरी, फटका फसला जातोय क्षेत्ररक्षक. इथे मात्र केतन मेहरने फार मोठी चुकी केली आहे. हा झेल टिपणं नितांत गरजेचं होतं पण इथे मात्र हा झेल सुटलाय. हा सुटलेला झेल किती उपद्रव करून जाणार तो मात्र येणारा काळ सांगून जाणार. सामन्याचा निर्णय गुलदस्त्यात आहे पण सध्याच्या घडीला या जीवनदानानं बरंचसं काही बिघडणार आहे हा मात्र प्राथमिक अंदाज असेल. संघाची धावसंख्या होती 9 धावा. 2 बाद 9. केतन मेहर दुसरं षटक हाताळण्यासाठी आला. हितेश म्हात्रे एक आक्रमक फलंदाज कोपरोली टेनिस क्रिकेटला ज्यानं गेले कित्येक वर्ष रिप्रेझेंट केले. तो सध्या स्ट्रायकर बॅट्समन आहे. करायच्यात 57. यावेळेस मात्र बॅटला प्लेस झाला. डायरेक्ट हिट करण्याची संधी आहे पण इथे मात्र गमावली आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 वेळा फलंदाज बाद होता वाचलेत. एकीकडे हितेश बाद होताना वाचलाय आणि साहिल सुद्धा वाचलाय. दोघांना सुद्धा जीवनदान मिळालं जाते. 1 धाव पूर्ण. धावसंख्या होती 10 धावा. धावसंख्या होती 10. 57 करायचे आहेत पैकी आतापर्यंत 2 बाद 10 आल्यात. बॅकफुटला येऊन यावेळेस मात्र लॉंग लेगला खेळलेला हा चेंडू थोडासा कठीण झेल असल्यामुळे टिपण्यासाठी कठीण होऊन बसलाय. प्रयत्न केले. झेल सुटल्यानंतर चेंडू अडवण्यासाठी आणि पाहूया निर्णय येईल. यस DRS घेतला गेलाय. अंपायर DRS आहे. पंचांच्या वतीनं हा DRS असेल. पाहूया एक्झॅक्ट काय घडलं जात आहे. बॅकफुटला आला बॅट्समन आणि मात्र ज्यांना चेंडू फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला. झेल नक्कीच सुटला होता पण डीप मध्ये जात असताना चेंडू अडवण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक पोहोचले होते. पैकी एका क्षेत्ररक्षकाने चेंडू टॅप करण्यासाठी केलेले हे चौकार आहे. 4 मिळाले जात आहेत. कोपरोली टीमला मिळालेला हा चौकार समीकरण आता मात्र बदलवून जातोय. धावसंख्या होत आहेत 14 धावा. जीवनदान मिळाले आणि आता मात्र जीवनदानाच्या तदनंतर हा चौकार सुद्धा आलाय. 14 होत आहेत. केतन मेहर यावेळचा चेंडू लॉंग ऑन कडे खेळला जिथे क्षेत्ररक्षक बनणार. जबरदस्त प्रयत्न केलाय पण पंचांचा इशारा आलाय. इट्स अ 6 रन्स. षटकार. मिळालेलं जीवनदान पण इथे आता मात्र उपद्रव करण्यास सुरुवात करतोय. बॅट्समन साहिल पाटीलच्या बॅट मधून षटकाराला समीकरण पोहोचलाय. 20 धावा. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला स्ट्रोक बनवला गेलाय. चेंडू डीप मध्ये चालला. 1 मिळाले. दुसऱ्यासाठी प्रयत्न झालाय आणि पाहता 2 धावा पूर्ण केल्या जातात. मिळालेला जीवनदान आता मात्र उपद्रव करण्यास सुरुवात करतोय. धावा संख्या होतीये 22 धावा. 19 मध्ये 35 करायचे आहेत. 57चं टार्गेट. आता मात्र 19 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 35 धावांची गरज आहे. केतन मेहर
एक झेल मिस केला होता. शॉर्ट मिड विकेट कडे जो चेंडू आला होता अगदी क्लोज होता आणि तो झेल मिस झाल्यानंतर बॅट्समन साहिल पाटील आता मात्र जणू काही रौद्र रूप धारण करतोय आणि फटक्यांची अतिशबाजी करत असताना प्रवीण मोकलचे एफर्ट चांगले होते, प्रयत्न खूप केले, लास्ट मुमेंटला षटकार गेला. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा झेल उडाला. शॉट लेगकडे क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतायत. आता मात्र या प्रयत्नांना यश मिळतोय. विकेट नंबर 3 साहिल पाटील सरतेज शेवटी मात्र झालाय झेल बाद. बऱ्याच ठिकाणी स्पर्धा खेळण्यासाठी हा नेहमी जात असतो आणि आज ज्याच्यावर मोठं आव्हान असेल, ज्याच्यासमोर मोठं आव्हान असेल ते म्हणजे 57 धावांचा पाठलाग करण्याचं. पैकी आतापर्यंत 22 आल्यात, 18 मध्ये 35 करायचे आहेत. 18 चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज आहे. 18 चेंडू 35 धावा हे समीकरण आहे. गोलंदाज प्रफुल्ल मोकल पहिलं षटक ज्यानं हँडल केलं होतं, 2 विकेट्स मिळाल्या होत्या आणि 8 धावा खर्च केल्या होत्या. तो प्रफुल्ल आला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र चेंडू अतिशय गोळीच्या वेगाने निघून चाललाय. लॉंग स्टॉप सीमा पार, चौकार. लास्ट मुमेंटला उलट्या साईडनं चेंडू कनेक्ट झाला बॅटला आणि मात्र काय वेगाने चेंडू निघून गेला. पंच सुद्धा इशारा करून सांगतायत आता मात्र येणाऱ्या 17 मध्ये 31 करायचे आहेत. 17 चेंडू 31 धाबांची गरज आहे. 17 चेंडू विजयासाठी 31 धाबांची गरज आहे. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर चेंडू थोडासा गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि बॅट्समनची गिरकी घेणारा चेंडू आलाय. निर्धाव 16 मध्ये 31. 16 चेंडू विजयासाठी 31 धाबांची गरज आहे. दोन्ही अनुभवी फलंदाज सध्या मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्या समोर सध्याच्या घडीला पारगाव टेनिस क्रिकेटचा एक नव्या युगाचा शूर शिपाई गोलंदाजीसाठी नाव आहे प्रफुल्ल मोकल. यावेळेस पण चेंडू फुलटॉस आहे, लॉंग ऑफ कडे चाललाय. एक नक्कीच मिळेल. दुसरी साठी प्रयत्न इथे मात्र केली जाणार नाही. एका धावीत समाधान. धाव फलकाते लागल्या जात आहेत. 27 धावा येणाऱ्या 15 मध्ये 30 करायचे. 15 मध्ये 30 धावांची गरज आहे आणि पाहूया काय घडलं जात आहे. 15 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2चं इक्वेशन आहे. खुला टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. लेग बिफोर द विकेटचं अपील केलंय परंतु इथे मात्र खेळाडू सुरक्षित आहे. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मिळते. धाव फलकाते लागला जात आहेत. धावा 28 धावा येणाऱ्या 14 मध्ये 29 करायचे आहेत. 14 चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज आहे. आता मात्र मैदानाच्या बाहेरील येणारा आवाज थोडासा कमी झाला कारण मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आवाज येऊ लागलाय. गुरु मामा सुद्धा आता मात्र थोडेसे विश्रांती घेतात. यावेळचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे येणं कठीण कारण निर्जन स्थळी चेंडू पडलाय. 2 पूर्ण केल्या जात आहेत. कशा का होईना धावा येणं महत्वाचं आणि त्या सध्या येऊ लागल्यात कोपरोली संघाला. धावसंख्या होती 30. आता मात्र समीकरण 13 मध्ये 27 राहिलाय.
13 चेंडू विजयासाठी 27 ची गरज आहे. हाईट फॅक्टर साठी DRS घेण्यात आलाय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. 13 मध्ये 27 करायचे आहेत. 13 चेंडू 27 ची गरज आहे. मॅच अजूनही इनबॅलन्स आहे म्हणूया आपण, कारण 3 फलंदाज बाद झालेत आणि 13-27 ची गरज आहे. हितेश म्हात्रे आणि प्रितेश दोघांच्या नावामध्ये यश आहे, पण दुसरीकडे प्रफुल्ल मोकलला आपण पाहतोय. अगदी चिवट खेळाडू आणि पारगाव टेनिस क्रिकेट म्हटलं तर खेळाडूंच्या नसानसात क्रिकेट हे आपण नेहमी पाहिलंय. 13 मध्ये 27 करायचे आहेत. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव तर नक्कीच पळून काढले. पंचांचा इशाराला वाईट बॉल. 1+1 2 मिळणार. आता मात्र समीकरण बिघडलंय. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. येस, फील्डिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. ऑन फील्ड डिसिजन वाईट आहे आणि एक्झॅक्ट काय घडलंय आम्ही थोड्या वेळात तुमच्यापर्यंत पोहोचू. वाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशाराला आता मात्र येणाऱ्या 13 मध्ये 25 करायचे आहेत. 13 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 13 चेंडू 25 ची गरज. कनेक्ट झाला. यावेळेस मात्र बॅट्समन प्रितेशच्या बॅट मधून हा चेंडू लॉंग ऑनच्या वरतून निघून चाललाय. षटकार. शांत बसलेल्या गुरु बाबांना आता पुन्हा एकदा मात्र उठायला लावणारा फटका आलाय. षटकार. शेवटच्या चेंडूवरती तब्बल 8 धावा मोजाव्या लागल्या गोलंदाज प्रफुल्ल मोकल याला, ज्याच्या माध्यमातून एक आव्हांतर चेंडू आला, एक पळून काढली आणि त्यानंतर षटकार आला. शेवटच्या चेंडूवरती धावा आल्या 8. तर समीकरण आता 12 मध्ये 19 राहिलंय. उद्याच्या दिवशी 4 वाजता एक मोठी मॅच असेल. सॅम रातोके कातील सॅम 11 विपक्ष खंडोबा 40+ अशी मॅच होणार आहे, अशी सूत्रांकडून आमच्यापर्यंत माहिती आली. आणि मॅच 4 वाजता असणार आहे. फक्त पहाटे 4 चे की संध्याकाळचे 4 हे आम्ही तुम्हाला उद्या सांगू. बारा मध्ये 19 समीकरण येऊन ठेपलंय. 12 चेंडू विजयासाठी 19 धाबांची गरज आहे. कोपरोली टेनिस क्रिकेट म्हटला तर कोपरोलीचा बुलंद आवाज नवनाथजी म्हात्रे सर यांच्या गावचा हा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. उरण तालुक्यातील चालतं बोलतं संगणक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एका षटकाचं विवरण ते खरं तर चालता बोलता नेहमी करत असतात. असे एक प्रचंड दीर्घ अशी स्मरणशक्ती ज्यांची आहे, असे नवनाथजी म्हात्रे यांचा गावचा संघ सध्या मैदानामध्ये खेळताना दिसतोय. कोपरोली गावाचा एक स्लोगन सुद्धा आहे, तो बऱ्याच जणांना नेहमी भावत असतो आणि तोच कोपरोली संघ सध्या मैदानामध्ये जबरदस्त खेळ करताना दिसतोय. प्रत्येक गावाची काहीतरी एक खासियत असते, प्रत्येक गावाची काहीतरी एक वेगळी ओळख असते आणि तमाम कोपरोलीकरांनी ती राखली आहे. त्यांच्या गावामध्ये एक मोठा उत्सव सुद्धा होत असतो. पारगाव टीमचा रिव्ह्यू
हा मात्र संपलेला आहे. 12 मध्ये 19 करायचे आहेत. गोलंदाज आलाय प्रवीण मोकल. यावेळेस मात्र बॅकफूट लावून ऑप्शनल स्ट्रोक बॅट्समन हितेशच्या बॅट मधून हा चेंडू खेळला होता जिथे क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न केले जात आहेत. सहा धावांसाठी हा रिव्ह्यू असणार आहे. बट हा रिव्ह्यू कोणाचा आहे बॅटिंगचा? ज्यानं फाईन लेग कडे हा फटका खेळला. थोडीशी स्लोवर डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज प्रवीण मोकलने. सेफ आहे. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा राहिला. त्यांनी मात्र चेंडू अडवला गेला. सिंगल मिळाली गेली. धावसंख्या होतीये 39. 11 मध्ये विजयासाठी 18 करायचे आहेत. 11 चेंडू 18 धावा. पैसा उसूल मॅच. यावेळेस प्रयत्न केला जातात बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळण्याचा. हा चेंडू निधावाला. समीकरण बदललं. आता मात्र 10 मध्ये 18 करायचे आहेत. 10 मध्ये 18 करायचे आहेत. ऑब्जेक्शन आलाय आणि थर्ड अंपायर साठी मैदानामध्ये यस इथं स्क्रीनवर चेक केला जाईल. थर्ड अंपायर ऑब्जेक्शन आलाय गोलंदाज प्रवीण मोकल वरती. त्यासाठी त्याला जज करण्यासाठी इथे मात्र थर्ड अंपायर असणार आहेत. नेक्स्ट डिलिव्हरी चेक केली जाईल. चला कंटिन्यू करायची आहे आणि 10 मध्ये 18 करायचे आहेत. 10 मध्ये 18 करायचे आहेत. गोलंदाज प्रवीण मोकल. या वेळचा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने वाढतीये. धावसंख्या होतीये 40 धावा. येणाऱ्या 10 मध्ये आता 17 करायचे आहेत. 10 चेंडू 17 धावांची गरज आहे. खोलात टाकला. यावेळेस मात्र चेंडू निर्धावाला. समीकरण आता मात्र बदललंय. 9 मध्ये 17 करायचे आहेत. 9 मध्ये 17 ची गरज आहे. प्रवीण मोकल चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस प्रयत्न केले जात आहेत. जे चांगलं क्षेत्ररक्षण लेग स्लिप मध्ये झालंय. क्षेत्ररक्षक इथे मात्र प्रयत्न केले जात आहे. एक रिले थ्रो म्हणावा लागेल तो झाला आणि इथे खेळाडू क्रमांक 4 चौथा खेळाडू प्रितेश मात्र होतोय धावबाद. नऊ मध्ये 17 हव्या होत्या. आता मात्र 8 मध्ये 17 हव्या आहेत. 19-35 समीकरण आता मात्र 8-17 वरती येऊन ठेपलाय. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये अंकुर पाटील आलाय. 6व्या क्रमांकावरती अंकुर आलाय. ज्यानं गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली होती तो अंकुर सध्या आला. आता मात्र फलंदाजीसाठी 2 षटक ज्यानं हाताळत 16 धावा देऊन 4 विकेट्स प्राप्त केल्या होत्या तो अंकुर आलाय. ही मॅच जर कोपरोली संघ जिंकतोय ना तर सामनावीरासाठी अंकुरचं नाव कदाचित पुढे येऊ शकेल. पण अजूनही बरंचसं काही बाकी आहे. सामन्याचा निर्णय गुलदस्त्यामध्ये 8 मध्ये 17 करायचे आहेत. 8 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेट
फुलटॉस यावेळेस मात्र चुकीला माफी नाही, निमंत्रण दिलं आणि ते स्वीकारलंय. चेंडू डीप मिड विकेट, आउट ऑफ द पार, षटकार. कोपरोली टेनिस क्रिकेट मधील एक आक्रमक फलंदाज, अनुभवी फलंदाज, 5 चेंडू 5 षटकार, ज्याच्या बॅटमधून उरण प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिले होते. तो फलंदाज सध्याच्या घडीला मैदानामध्ये आगेकूच करत असताना 7 मध्ये 11 करायचे आहेत. प्रफुल्ल मोकल, प्रयत्न करावे लागतील. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे, परंतु चेंडू मात्र फाईन लेकडे चालला आणि पाहता पाहता चेंडू दन 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 करत सीमा पार. अंतिम 8 मध्ये पोहोचल्याचं आणि ते सत्यामध्ये उतरण्यासाठी मैदानामध्ये फलंदाजांना ती प्रयत्न करावे लागतात, कारण ते स्वप्न पाहिले गुरु मामांनी. डीजे ऑपरेटरला ऑलरेडी त्यांनी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलंय. आणि हा सीन आपण पाहू शकता. चिरनेर रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये कोपरोली संघ जिंकल्यानंतर तो विजयाचा जल्लोष त्यांचा पाहायला मिळाला होता. आज कदाचित त्याच जर्सीमध्ये, त्याच कलरच्या जर्सीमध्ये अंतिम 8 मध्ये पोहोचण्याचं ध्येय ज्यांनी मात्र गाठण्यासाठी काही अंतरावरती ते दूर आहेत. शेवटचा षटक विजयासाठी 7 धावांची गरज. सामना जेवढा सोपा वाटतोय तेवढा सोपा नक्कीच नाहीये मित्र, कारण समोर अतिशय चिवट खेळाडूंचा संघ आहे, ज्या संघाला आपण नेहमी पाहिलंय. सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव या संघाच्या वतीनं खेळताना तो संघ आज स्मायरा सिमेंट सप्लायरच्या वतीनं मैदानामध्ये खेळ करताना पाहायला मिळत आहे. 6 मध्ये 7 करायचे आहेत. शेवटचा गोलंदाज यावेळेस मात्र वापरला गेलाय नीरज तारेकर. नीरज तारेकर ज्याच्याकडे सुद्धा गुणवत्ता आहे आणि त्याला गुणवत्तेला न्याय देण्याची त्याला नामी संधी आज मिळाली आहे. समोर आक्रमक फलंदाज असताना अंकुर पाटील. 6 मध्ये 7 करायचे आहेत. रफ अँड टफ मॅच आपण सध्या एन्जॉय करतोय. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू हलक्या हाताने फक्त खेळलाय. एक पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, धोका संभवू शकतो, पण इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. आता मात्र समीकरण बदललाय, बिघडलंय. 5 मध्ये 5 करायचे आहेत. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, जो आम्ही आपल्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. 5 मध्ये 5 करायचे आहेत. 5 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज आहे. कोपरोली की पारगाव, पारगाव की कोपरोली, कोणत्या संघाची पाठीराखे जल्लोष करतील, विजयाचा जल्लोष करतील, आणि कोणत्या संघाचे खेळाडू जे मात्र निराशतेने मैदान सोडतील येणारे 5 चेंडू सांगून जाणार आहेत. यावेळचा चेंडू फटका फसला जातो. फटका हवेमध्ये आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक 2 आलेत. प्रयत्न 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 आणि प्रयत्न आलेत आणि इथे मात्र झेल टिपलाय गेलाय. अफलातून झेल टिपलाय म्हणावं लागेल. प्रथमेशने झेल टिपला आणि आणखी एक खेळाडू झेल बाद. मॅजिक कॅच घेताना आपण ज्या क्षेत्ररक्षकाला पाहिला असं वाटलं होतं हा कॅच खूप डिफिकल्ट आहे, परंतु त्याने प्रयत्न केले आणि मात्र झेल टिपलाय. समीकरण आता मात्र बदललंय. 4 मध्ये 5 करायचे आहेत. सामना जेवढा सोपा वाटतोय तेवढा नक्कीच नाहीये. हे पुन्हा एकदा मात्र अधोरेखित करणं, हे वाक्य पुन्हा अधोरेखित करावं लागेल. 4 मध्ये 5 करायचे आहेत. काल असा सामना मी अनुभवला होता नवीन सेवा विपक्ष रातो के कातील आरसीसी पेठ संघामध्ये. 4 मध्ये 5 करायचे आहेत. 4 मध्ये 5 धावांची गरज आहे. आता मात्र गुरु मामा यांनी आपली कूस बदलली आहे, कारण त्यांचं स्वप्न आता मात्र पुन्हा एकदा पाहण्याची दिशा त्यांची थोडीशी बदललेली आहे. 4 मध्ये 5 करायचे आहेत. स्ट्रायकर बॅट्समन आशिष म्हात्रे
यावेळचा चेंडू झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का, पोहोचलाय परंतु झेल मिस केली आहे. एक मिळाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आणि ती सुद्धा लेझी अँड लेझी क्रिकेट. 2 धावा पूर्ण केल्यात. फार मोठी चुकी म्हणेन मी या क्षेत्ररक्षकाने केली आहे. सिद्धेशने झेल सोडलाय आणि सिद्धेशने हा झेल सोडलाय. समीकरण बदललंय आणि बिघडलंय सुद्धा. 3 मध्ये 3 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 3 धावा पूर्ण कराव्याच लागतील. सिद्धेशने झेल सोडलाय आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय, ते म्हणजे या 2 धावा पूर्ण करून कोपरोली संघाच्या फलंदाजांनी. यस, मामांनी पुन्हा कूस पलटली. स्वप्न साकार होताना पाहायला मिळत आहे. 3 मध्ये 3 करायचे आहेत. गुरु मामा आजच्या रात्रीमध्ये ज्यांचं नाव आम्ही अधोरेखित करून ठेवू, कारण यावेळचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न होता. पाहूया काय घडलं जात आहे. बाद करण्यासाठी हा प्रयत्न केला होता लेग बायच्या स्वरूपात. धावा कुठून कशा का होईना येणं गरजेचं आणि ते प्रयत्न सध्या मैदानामध्ये चालू आहेत. 2 मध्ये 2 करायचे आहेत आणि पुन्हा एकदा मात्र यस, बाहुबली ऑफ कोपरोली टेनिस क्रिकेट हितेश म्हात्रे पुन्हा एकदा स्ट्रायकर म्हणून आला. 2 मध्ये 2 करायचे आहेत. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. गुरु मामा उठलेत. यस, मामाने पुन्हा कूच बदलली आहे. आता मात्र उघड्या डोळ्याने ते स्वप्न पाहू लागलेत, कारण 2 मध्ये 2 करायचे आहेत. गुरु मामा आवाज का दुसरा नाम. आज गुरुमामांनी डीजे ऑपरेटर यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलंय. उद्या सुद्धा ते नोटांना इस्त्री मारून येतील, कारण आज जर कोपरी संघ जिंकला ना तर 5 तारखेला गुरुमामा नक्कीच येणार सूट बूट पहन के, आणि त्यांचं आम्ही स्वागत करू आणि आम्ही वाट सुद्धा पाहू. यावेळचा चेंडू फटका, यावेळेस मात्र विनिंग स्ट्रोक बनावला गेला. चेंडू शॉटलेकडे एक वेळा दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला आणि आता मात्र खेळाडू बाद. धावबाद धावबाद धावबाद. आपण पाहू शकाल नियतीला मान्य नाही हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत कोणी जिंकावा कोणी हरावा हे मात्र पाहण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत जावं लागेल. गुरु मामाने आता मात्र पूर्ण देह अगदी जमीनला समांतर केलेला आहे, कारण एक चेंडू विजयासाठी एका धावेची गरज आहे. सामना होण्यासाठी एकदा जोरदार टाळी या सामन्यासाठी. ना कोपरोली संघ हार मानायला तयार, ना पारगाव संघ सुद्धा हा सामना सोडायला तयार. यालाच म्हणतात एक जिगरी क्रिकेट, आणि ते सध्या मैदानामध्ये दाखवत असताना दोन्ही संघांचे खेळाडू. एक चेंडू विजयासाठी एका धावेची गरज आहे. यस, माणिकशेठ म्हात्रे यांनी खऱ्या अर्थाने घेतलेली मेहनत आज खऱ्या अर्थाने सफल झाली असं म्हणावं लागेल, कारण आजच्या रजनीमध्ये शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडू पर्यंत सामना आलाय. आणि आमचे मास्टर अमृत म्हात्रे सर सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. खऱ्या अर्थानं राज्यस्तरीय होणाऱ्या कित्येक स्पर्धांमध्ये ज्यांनी खरं तर अनेक कलाकार घडवलेत, असे पडद्यामागील कलाकार अमृत म्हात्रे सर इथे उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सोपं काम नाहीये मित्र, ज्यांनी उभी आपली हयात खऱ्या अर्थानं कलेक्टसाठी दिली आहे असे अमृत म्हात्रे सर. येस, आणि दिसतेही सर बहुतेक कोपरोलीची पब्लिक आज ही स्पर्धा पाहण्यासाठी एन्जॉयमेंट आपण नक्की करू शकता. हा सामना संपल्यानंतर मैदानामध्ये आपण नक्की जाऊ शकता, परंतु मॅचचा निर्णय लागल्यानंतर तोपर्यंत नाही. मामांनी पुन्हा एकदा या सामन्यासाठी शेवटची कूच बदलली आहे. एक चेंडू एका धावेची गरज आहे. एक चेंडू विजयासाठी एका धावेची गरज आहे. लास्ट मोमेंट, शेवटचा क्षण तो या मॅच मध्ये सध्या येऊन ठेपलाय. कोणता संघ असेल जो विजयाचा जल्लोष साजरा करेल, कोणता संघ असेल तो मात्र पराभव झाल्यानंतर मैदानातून नैराश्यतेने बाहेर पडताना दिसेल. यासाठी
अजूनही मैदानामध्ये सामना बॅलन्स आहे, म्हणून मी म्हटलं होतं सामना जेवढा सोपा वाटतोय तेवढा सोपा नक्कीच नाहीये. एक चेंडू विजयासाठी एका धावेची गरज आहे. एक चेंडू विजयासाठी एका धावेची गरज. आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करण्याची नामी संधी नीरज तारेकरला सध्या आली आहे. एकीकडे हितेश म्हात्रे, ज्युनियर हितेश म्हात्रेला आली आहे. एक चेंडू एक धाव. यावेळचा चेंडू 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 आणि ते मात्र पारगाव संघानं पराक्रम करून 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 दाखवलाय. सद्गुरू सिमेंट सप्लायर, स्मायरा सिमेंट सप्लायर या संघानं हा सामना जिंकून दाखवलाय. एक चेंडू एका धावेची गरज असताना केलेला हा भीम पराक्रम. काय अफलातून क्रिकेट राहिलाय. शेवटच्या क्षणापर्यंत 6 चेंडू 7 धावा डिपेंड करणारा गोलंदाज नीरज तारेकर साठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. नीरज तारेकर साठी क्या बात आहे. अफलातून क्रिकेट आज मैदानामध्ये ज्यानं सादरीकरण केलं आणि अगदी